Good morning all of you. Today we will learn about inscribed angle and intercepted arc, the definition and its working. So at first do some activity. I will draw a circle here. This is the circle. C is the center of circle. A chord is given whose name is AB. Take point D on the circle. If we draw an angle here, again we join this CA and CB. Take a point here, E, join this. Now if we measure this angle ADB, if we measure angle ADB and again we measure angle ACB, so when we measure these both the angles, you notice that measure angle ACB is equal to 2 into measure angle ADB. Means if this angle is 100, then this is 200. This angle is twice of this angle. This angle is twice of this angle. So if we measure ACB, if it is x and if this is y, then x is equal to 2y. This relation we get from this figure. बघा लक्ष द्या, या ठिकाणी आम्ही एक वर्तुळ काढलं, सी केंद्र असलेलं वर्तुळ. वर्तुळाचा केंद्रबिंदू सी आहे. नंतर एक डी बिंदू घेतला वर्तुळावर आणि डीए आणि डीबी असे दोन बाजू या कोनाच्या काढल्या, म्हणजे इथे एक कोन तयार झाला एडीबी. मी हे पण जोडून घेतलं सीए आणि सीबी. आता सगळ्यांना माहिती आहे मापकोन एसीबी किंवा एसीबी ला आपण मागे सेंट्रल अँगल असं म्हटलंय, केंद्रीय कोन असं म्हटलेलं आहे. तर हा जो मापकोन एसीबी हा सेंट्रल अँगल असं म्हणतो. तर या ठिकाणी या दोघांमध्ये काय रिलेशन काय आहे? एडीबीचं माप मोजा आणि एसीबीचं माप मोजा. तुमचं असं लक्षात येईल की हा जो सेंट्रल अँगल आहे, हा जो केंद्रीय कोन आहे, हा केंद्रीय कोनाचं माप या कोनाच्या मापाच्या दुप्पट असेल. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये आपल्याला सांगता येईल की या कोनाचं माप या केंद्रीय कोनाच्या मापाच्या निमपट असेल. दोन्ही बाजूने आपल्याला या ठिकाणी मत आपलं म्हणता येईल. समजा मी या कोनाचं माप जर x मानलं आणि याचं जर y मानलं, तर x बरोबर 2y असं रिलेशन या ठिकाणी आपल्याला मिळतं. मापकोन एसीबी बरोबर 2 मापकोन एडीबी. मापकोन एसीबी बरोबर 2 मापकोन एडीबी अशा प्रकारचं रिलेशन आपल्याला या ठिकाणी मिळतं. आता बघा मित्रांनो, ही एक गोष्ट झाली. आता दुसरी गोष्ट, तुम्ही मापकोन एडीबी मोजला, मापकोन एईबी पण मोजा. मापकोन एईबी मोजा. समजा तो झेड असेल, मापकोन एईबी झेड असेल, तर आपल्याला अजून एक रिलेशन या ठिकाणी पाहायला मिळेल. मापकोन एडीबी अधिक मापकोन एईबी बरोबर 180 अंश. द सम ऑफ बोथ दीज अँगल्स इज 180 डिग्री. मापकोन एडीबी प्लस मापकोन एईबी इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे 180 अंश दोघांचं माप
पंची बेरीज ही 180 अंश येईल. ही पण एक गोष्ट म्हणजे थोडक्यात मला असं सांगता येईल की y प्लस झेड इज इक्वल टू 180. y प्लस झेड दिस अँगल प्लस दिस अँगल इज इक्वल टू 180. तर परीक्षेमध्ये अशी आकृती दिली असेल तुम्हाला आणि याचं माप दिलं असेल, वायचं माप दिलं असेल समजा, आणि तुम्हाला या दोघांची मापं काढायची असतील तर हा जर 100 असेल तर हा 200 येईल कारण हा दुप्पट असतो, आणि 180 मधून 100 जर वजा केले तर या ठिकाणी 80 तुम्हाला मिळते. तर अशा पद्धतीने आम्हाला या सर्कलमध्ये अजून आपल्याला इन्स्क्राइब्ड अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क शिकायचं आहे, पण त्याच्या आधी एक ऍक्टिव्हिटी आपण या ठिकाणी बघितलेली आहे की ज्यामध्ये तुम्हाला या 2-3 गोष्टींचं रिलेशन तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येईल. अजून एक गोष्ट आपण या ठिकाणी शिकणार आहोत. इन्स्क्राइब्ड अँगल, intercepted arc. Suppose I draw here a circle. C is the center of circle. AB is a diameter. AB is a diameter. If we take here the point D on the circle and if we join this, here this angle we get. The measure of this angle is equal to, if we measure it becomes 90 degree. अर्धवर्तुळात अंतर्लिखित कोन हा 90 अंशाचा असतो असं 9वी मध्ये आपण शिकलेलो आहोत. अर्धवर्तुळात अंतर्लिखित कोन हा 90 अंशाचा असतो. किंवा इथे तुम्ही अशा पद्धतीने जर बघितलं, मोजलं, कोनमापकाचा उपयोग करून जर आपण मोजलं तर आपल्याला असं लक्षात येईल की त्या कोनाचं माप 90 अंश एवढं येईल. The measure of this angle is 90 degree. If we take another point here, F, G, and if we connect this, also the measure of AGB is also 90 degree. If we connect this AFB, measure angle AFB is equal to also 90 degree. म्हणजे या अर्धवर्तुळावर if we take innumerable points, the measure of all the angles made by these 2 points, the measure is equal to 90 degree. त्या अर्धवर्तुळावर तुम्ही कितीही बिंदू घेतले आणि या 2 बिंदूंशी जर तो कोन आपण होणारा कोन जर आपण मोजला तर आपल्या असं लक्षात येईल की प्रत्येक कोनाचं माप हे 90 अंश त्या ठिकाणी येईल. तर अशा पद्धतीने आम्हाला या 2 ऍक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला शिकायच्या होत्या, त्या आपण शिकलेलो आहोत. 2 ऍक्टिव्हिटी मागच्या उदाहरणात 2-3 गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला, आणि इथे सुद्धा हा जो कोन असतो हा कोन या ठिकाणी 90 अंशाचा असतो हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता प्रत्यक्ष आपण इन्स्क्राइब्ड अँगलला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. व्हॉट इज मीन बाय इन्स्क्राइब्ड अँगल? त्याला मराठीमध्ये अंतर्लिखित कोन असं म्हणतात. इन्स्क्राइब्ड अँगल, त्याच्यावर एक थेरम सुद्धा आपल्याला शिकायचा आहे. इन्स्क्राइब्ड अँगल, अंतर्लिखित. बघा या ठिकाणी I draw here a circle. On that circle, C is the center of circle. I take a point D on that circle. I make an angle. Angle PDQ. The arms of this angle PDQ
intersect the circle in the points A and B. Here. So in this case, we can say that angle PDQ is an inscribed angle in the circle or in the arc. If such situation is occur in the figure, means such situation, C is the center of circle, D is any point on that circle. If we draw an angle PDQ here, the arms of this angle PDQ, the first arm is DP, which intersects the circle in point A. Another arm of angle PDQ, which is DQ, which intersects the circle in another point B. Then this angle is formed. Such angle is called the angle inscribed in the circle or angle inscribed in the arc. Which are arc ADB? Here angle PDQ is inscribed angle in arc ADB. म्हणजे या ठिकाणी आपल्याला इन्स्क्राइब्ड अँगल कसा असतो हे आपल्याला शिकायचं आहे. बघा, सी हे केंद्र आहे वर्तुळाचं. सी केंद्र असलेल्या वर्तुळावर मी एक बिंदू घेतला डी नावाचा आणि मी काय केलं, एक अँगल तयार केला PDQ, की ज्या अँगलच्या भुजा या वर्तुळाला अनुक्रमे A आणि B बिंदूमध्ये छेदतात. तर अशा प्रकारचा अँगल की ज्याच्या भुजा वर्तुळाला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदतात आणि ज्याचा शिरोबिंदू, the vertex of this angle is on the circle, ज्याचा शिरोबिंदू वर्तुळावर असेल असा अँगल, त्या अँगलला म्हणतात अँगल इन्स्क्राइब्ड अँगल, अंतर्लिखित कोन. कशामध्ये अंतर्लिखित असतो? तो कोन असतो त्या वर्तुळात अंतर्लिखित असतो, किंवा जी आर्क असते, म्हणजे या ठिकाणी आर्क कोणती, ADB ही आर्क आहे. आर्क म्हणजे कंस, मराठीमध्ये त्या आर्कला म्हणतात कंस. तो अँगल, हा अँगल PDQ हा या कंसामध्ये अंतर्लिखित केलेला आहे. तो जो कोन आहे, तो कोन PDQ हा कंस ADB मध्ये अंतर्लिखित केलेला आहे असं म्हणतात. पण असं केव्हा म्हणतात, जेव्हा कोनाचा शिरोबिंदू वर्तुळावर असेल आणि कोनाच्या दोन भुजा या वर्तुळाला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असतील, तर अशा वेळेला तो जो अँगल तयार होतो त्या अँगलला इन्स्क्राइब्ड अँगल, अंतर्लिखित कोन असं म्हणतात. कशामध्ये तो इन्स्क्राइब्ड असतो? तो असतो त्या वर्तुळात इन्स्क्राइब्ड असतो किंवा त्या कंसात तो इन्स्क्राइब्ड केलेला असतो. म्हणजे तो कंसात अंतर्लिखित असतो किंवा वर्तुळात अंतर्लिखित केलेला आहे असं म्हणतात. मुद्दा लक्षात घ्या. बघा, व्याख्या एकदा तुम्हाला समजली की पुढे अडचण येणार नाही, कारण पुढे याच्यावर थेरम सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारणार आहे. बघा, सी केंद्र असलेला वर्तुळ आहे, त्या वर्तुळावर डी हा बिंदू घेतला आहे. पण डी बिंदू कसा आहे की तो एखाद्या कोनाचा तो शिरोबिंदू आहे आणि तो शिरोबिंदू जर वर्तुळावर असेल आणि वर्तुळाच्या दोन भुजा, त्या कोनाच्या दोन भुजा जर वर्तुळाला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असतील, तर तयार होणारा हा जो कोन असतो, हा तयार होणारा कोन इन्स्क्राइब्ड अँगल असतो, अंतर्लिखित केलेला असतो वर्तुळाने किंवा कंसाने. तर या ठिकाणी हा जो कोन आहे PDQ, याचा शिरोबिंदू वर्तुळावर आहे, त्याच्या दोन भिन्न भुजा या वर्तुळाला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदतात. तर अशा वेळेला हा जो कोन तयार झालेला आहे, हा कोन अंतर्लिखित कोन आहे. PDQ हा अंतर्लिखित कोन आहे. कशात अंतर्लिखित येतो? तो आहे या वर्तुळात अंतर्लिखित आहे किंवा या कंस ADB मध्ये तो अंतर्लिखित केलेला आहे. An angle
whose vertex is on the circle, whose two arms which intersect the circle in two different points, then this angle is called inscribed angle, or angle inscribed in the circle, or angle inscribed in the arc. अशा कोणाला अंतर्लिखित कोन असे म्हणतात, की ज्या कोणाचा शिरोबिंदू वर्तुळावर असेल आणि त्याच्या दोन भिन्न भुजा या वर्तुळाला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असतील, तर अशा कोणाला अंतर्लिखित कोन असं म्हणतात. तो अंतर्लिखित कशात असतो, तर तो वर्तुळात अंतर्लिखित असतो किंवा त्या वर्तुळावरील कंसात तो अंतर्लिखित केलेला असतो. मग मुद्दा लक्षात आला तुमचा. अंतर्लिखित कोन म्हणजे काय, इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय, हा मुद्दा लक्षात आला. सोपा मुद्दा आहे. आता पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत. इंटरसेप्टेड आर्क. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत इंटरसेप्टेड आर्क. Intersected arc. I draw again here a circle. On that circle, I draw an angle whose vertex is on the circle. The two arcs of that angle intersect the circle in two different points, A and B. This is the point X which is on the circle. So here the arc AXC, this arc AXC, cos AXC, arc AXC of a circle that lies in the interior of the angle ABC is called an intercepted arc. बघा सोपी व्याख्या आहे. The arc which lies म्हणजे अंतर्भागात, की आपलं लाईज म्हणजे राहते, इंटिरियर म्हणजे अंतर्भाग, इंटिरियर म्हणजे अंतर्भाग. द आर्क which lies जी राहते कशात, इन द इंटिरियर ऑफ द अँगल, that arc is called intercepted arc by the angle. Intercepted arc by the angle. So here this arc AXC is intercepted by angle ABC. म्हणजे महत्त्वाचं लक्षात काय ठेवायचं, की त्या कोनाच्या अंतर्भागात जर कंस असेल, हा कोण आहे ABC, हा कोण आहे, दिस इज अँगल, दिस अँगल, हा कोण आहे, कसा आहे तो, whose vertex is on the circle and other two arms intersect the circle in two different points, and if this arc which lies in the interior म्हणजे आतमध्ये, a arc which lies in the interior of the angle, असा कंस, अशी आर्क की जी त्या कोनाच्या अंतर्भागात आहे, त्या आर्कला म्हणतात आर्क इंटरसेप्टेड बाय द अँगल. त्या कोनाने अंतरखंडित केलेला कंस, अंतरखंडित कंस. इंटरसेप्टेड आर्क म्हणजे अंतरखंडित कंस. What is meant by intercepted arc? अंतरखंडित कंस म्हणजे एखादा कोन असेल की ज्याचा शिरोबिंदू वर्तुळावर असेल, ज्याच्या दोन भुजा वर्तुळाला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असतील, आणि जर एखादी आर्क त्या कोनाच्या अंतर्भागात असेल, तर त्या आर्कला त्या कोनाने अंतरखंडित केलेला कंस असं म्हणतात. त्या कंसाला त्या कोनाने अंतरखंडित केलेला कंस असं म्हणतात. तर या ठिकाणी मी असं म्हणू शकतो की आर्क AXB arc AXC is intercepted by angle ABC. हा जो कंस आहे, कंस AXC हा या कोनाने
अंतरखंडित केलेला कंस आहे असं म्हणतात. मुद्दा लक्षात आला. दोघं गोष्टींमध्ये आपण गोंधळ करायचा नाही. अंतर्लिखित कोन, इन्स्क्राइब्ड अँगल इन द आर्क. कोन हा त्या आर्क मध्ये अंतर्लिखित असतो. मगाशी सांगितलं मी तुम्हाला, दिस इज अ सर्कल, दिस इज अ सर्कल. Angle PBQ is inscribed in the arc ABC असं म्हणता येईल. इथे arc AXC is intercepted by the angle ABC. कंसाने अंतर्लिखित केलेला कोन आणि कोनाने अंतरखंडित केलेला कंस, या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. Angle is inscribed in the arc and arc is intercepted by the angle. Angle is inscribed in the arc is called inscribed angle. Arc intercepted by the angle is called intercepted arc by the angle. कंसामध्ये अंतर्लिखित केलेला कोन आणि कोनाने अंतरखंडित केलेला कंस, या दोन्ही गोष्टी या भिन्न आहेत, वेगवेगळ्या आहेत. त्या आता तर मी हे शिकवलंय. समजा तुम्ही जेव्हा पुस्तक वाचा एकदा ते पुस्तक, तर त्यावेळेला मराठीचं पुस्तक पण जवळ ठेवा. दोन्ही गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी समजून येतील. नाहीतर मग पूर्ण चॅप्टर संपून जातं. तोपर्यंत इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय आणि इंटरसेप्टेड आर्क म्हणजे काय, या दोघांमधला फरक आपल्याला समजत नाही. तर दोघी गोष्टी व्यवस्थित व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघायचा. वाटल्यास नाही समजलं असेल तर तो पुन्हा बघायचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. याच्यावर एक थेरम पण आहे बघा, लक्ष द्या. त्याचा उल्लेख मी मगाशी थोडा वेळापूर्वी केलेला आहे. थेरम असा आहे बघा, द मेजर ऑफ एन इन्स्क्राइब्ड अँगल, त्याला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम असं म्हणतात. Inscribed angle. The measure of an inscribed angle, the measure of an inscribed angle is half म्हणजे अर्धा, half of the arc intercepted by it. सोपा थेरम आहे. वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. सपोज आय कॅन ड्रॉ हियर अ सर्कल. Here measure angle ABC is equal to, measure angle ABC is equal to 1/2 measure arc AXC, measure arc AXC. The measure of an inscribed angle, बघा, the measure mark of an inscribed angle, हा inscribed angle आहे कशात, arc ABC मध्ये. Angle ABC is inscribed in the arc ABC and AXC is the intercepted arc. AXC is intercepted arc. इथे लिहितो मी, arc AXC is intercepted arc and angle ABC is inscribed angle. Right? Angle. So here the measure of this angle, the measure of the inscribed angle is equal to or is half of the arc intercepted by it. या कोनाने ही आर्क इंटरसेप्टेड केलेली आहे.
तर या कोनाचं माप या आर्कच्या मापाच्या निम्मे असते. समजा या आर्कचं माप जर 100 असेल तर या कोनाचं माप किती राहील? 50. द मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ इंटरसेप्टेड आर्क बाय 8. इज हाफ ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय 8. त्या कोनाने अंतरखंडित केलेल्या कंसाचं माप हे त्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. म्हणजे कोन त्या कंसाला अंतरखंडित करतो. हा जो कोन आहे या कंसाला अंतरखंडित करतो. दिस इज अ इन्स्क्राइब्ड अँगल अँड दिस अँगल इज इंटरसेप्टेड बाय दिस आर्क. हा जो कोन आहे हा या कंसाला अंतरखंडित करतो. म्हणून या कोनाचं माप या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. कंसाचं माप जर 100 असेल तर त्या कोनाने त्या इन्स्क्राइब्ड अँगलचं माप हे 50 असेल किंवा याचं माप 50 असेल तर याचं माप 100 असेल. 1 मार्काचा प्रश्न याच्यावर सुद्धा येऊ शकतो. छोटीशी आकृती दिलेली असते आणि त्या आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी हे विचारायला सांगते. एक त्या अँगलचं माप दिलेलं असेल किंवा याचं माप दिलेलं असेल. दोघांमधलं रिलेशन हे हाफ असतं. म्हणजे ह्या कोनाचं माप इज हाफ ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय 8. अजून एक मुद्दा मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. हे या थिअरमचं आपण जे प्रूफ आहे ते पुढच्या तासाला बघू. Suppose this is a circle here. This is the center of circle. इथे अँगल एबीसी ने आर्क इंटरसेप्टेड केलेली आहे का? तर नाही, इंटरसेप्ट केलेली नाही. कारण याच्यामध्ये अट अशी 2 गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. द पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ सर्कल अँड द अँगल आर 8 पॉइंट्स ऑफ द इंटरसेप्टेड आर्क. अंतरखंडित कंसाचे अंतबिंदू हे वर्तुळ आणि कोन यांचे छेदनबिंदू असले पाहिजे. म्हणजे काय? वर्तुळ आणि कंस यांचे छेदनबिंदू असले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ईच साइड ऑफ द अँगल हॅज टू कंटेन 1 एंड पॉइंट ऑफ द आर्क. म्हणजे समजा ही आर्क असेल AXC, ही आर्क आहे, तर दिस पॉइंट A अँड C आर द एंड पॉइंट्स ऑफ द आर्क. तर तो जो कोन असतो तो कोन त्या कोनाच्या भुजा या आर्कच्या एंड पॉइंट्स आणि कोनाच्या भुजाचा तो बिंदू हा एकच असला पाहिजे. ही पण गोष्ट त्याच्यामध्ये आपण लक्षात ठेवायची. तर इथे काय होतं की एक बिंदू आहे वर्तुळावर पण दुसरा नाहीये आणि त्याच्यामुळे या ठिकाणी या कोनाने ही आर्क इंटरसेप्ट केली आहे असं म्हणता येणार नाही. म्हणजे एखाद्या कोनाने एखादी आर्क इंटरसेप्ट करायची असेल तर महत्त्वाचं काय आहे की त्या कंसाचे अंतबिंदू एंड पॉइंट्स ऑफ दॅट आर्क इज ऑन द साइड्स ऑफ दॅट अँगल. त्या कंसाचे अंत्यबिंदू त्या कोनाच्या भुजावर असणं गरजेचं आहे. या कंसाचे अंत्यबिंदू ए आणि सी अंत्यबिंदू ते कुठे असले पाहिजे? या कोनाच्या BA ही भुजा आहे, DC ही दुसरी भुजा आहे, त्या भुजेवर त्या ठिकाणी असले पाहिजे. मुद्दा लक्षात आला. मग हे जे इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम जो आहे अंतर्लिखित कोनाचा प्रमेय याचा आपण जी सिद्धता आहे जे प्रूफ आहे ते आपण पुढच्या तासाला बघू. आजच हा मुद्दा आपण पुस्तकात बघायचा आहे, व्हिडिओ 1-2दा बघायचा आहे. म्हणजे इन्स्क्राइब्ड अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क द रिलेशन बिटवीन देम हे तुम्हाला लक्षात येईल. बाकीचं आपण पुढच्या तासाला बघू.